बोचरा हे गाव आहे अकोट तालुका जिल्हा अकोला. निसर्गरम्य वातावरण आहे, बागायती इलाका आहे, पैशावालाचा इलाका म्हणतात त्याले. कारण की यावेळेस वावर याची खाली नसतात, पण मुद्दामून पटासाठी येणं वावर खाली केलं आणि येणं पट असा ठेवला, अगटने ठेवला. पट ठेवला येणं क आणि गावगाळा म्हणजे सर्वसामान्याचे जे बैल असतात त्यांना कुठंतरी आधार लागला पाहिजे असे शेतकरी वर्ग आहे आणि शेतकऱ्यासाठी त्यांनी पट ठेवला. आणि इथं घड्याळवाले आहेत, दाभाळे भाऊ. का होता राम राम भाऊ. राम 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 राम. अरे का हो, मला असं वाटलं तुम्ही मोठ्या मोठ्या पटारात जाता. अशी पटार मग कसे काय येतं तुम्ही? लहान पट असला तर नाही बा, आपल्या भागातले पट राहतात तर आपल्यालाच करावं लागतील ना. अच्छा, म्हणजे असं मोठे की असो की लहान असो, पट पट आहे शेवटी. मी आता ऐकलं की मोठे मोठे पटार तुमचा पाला पडते म्हणून तुम्ही अशी छोटे मोठे पट घेता. नाही, तेही एक गोष्ट बरोबरच आहे. हां कारण कसं राहते की बा मोठ्या पटावर जास्त गर्दी राहते, बोलावं लागते. हां, पण लहान एखादा पट असला तर थोडासा आरामाचाही पट होऊन जाते. त्याच्यासाठी तुम्ही पण नाही, तोही एक भाग वेगळा आहे. हां पण तो झाली आपली बाजू झाली. हां. म्हणजे आपली कमिटी आहे, हां त्या कमिटीला आपल्याशिवाय कोण आहे पर्याय दुसरा. हां. तर आपले पट आपल्याला करावंच लागतील ना. इथं मग मेन कोण आहे? मेन आमचे केशव पाटील जायले. त्याची ओळख करून द्या ना मग. हो, चला ना, हा. चला, चला. हे पट्टी कितीची आहे मग? हे पट्टी आता क पटाच्या हिशोबानं? क पटाच्या हिशोबाने पट्टी ठेवलेली आहे. म्हणजे 85 कदम हां कदमच्या हिशोबाने आहे. हां. अंदाजे 240-250 फुटापर्यंत येऊ शकते. आज तर माणूस बा जबर आणला तुम्ही सोबत. या माय हा काय ना. माणूस जुना पुराणा माणूस आहे. हां राजभाऊ मंडाळे हा. सोबत बरीच वर्ष धागा बांधलेला आहे. हां अनुभवी माणूस आहे. हां. काय नाव आहे याचं? आलेला आहे आमचे नामदेवरावजी मंडाळे. बरं, एरिया म्हटलं राजा बागायती आहे, थंडावा जास्त आहे इथं उन्हाळा असल्यावर. एकदम सदन एरिया आहे भाऊ. हां सुख समृद्धी आहे. नॅचरली वातावरण आहे एकदम. खरी गोष्ट आहे. तुमची कमाला बा लेकरं बाया सोडून जरा 2 महिने इकडे इकडे राहता. हां त्याचं करावंच लागणार आहे. हां हां त्याच्याशिवाय काय पर्याय नाही. आमचे केशव पाटील जायले कमिटी आहे इथं. हां हां त्याच्याशी एकदा बोलून घ्या. हां हां हां. हो हो हो. छोटा जरी पट असला तरी पटाचं महत्त्व वेगळं राहते. सर्वसामान्य शेतकऱ्याचे जे बैल राहतात आणि गावगाड्यामधून एखादा जर बैल निघाला तर त्याचं पुढे चांगल्या प्रकारे त्याला किंमत येऊ शकते. नाही तर हे गुणलेखक म्हणजे कबड्डीत गुणलेखक असतात. याच्यात हे काय नाव आहे भाऊ? निवृत्ती जायले. निवृत्ती जायले नाही, जायले अकोलेली आहेत ना. हां, मानबा पण ते वाटते तुम्ही का सांप्रदायिकवाले? हो, ते गाठी दिसून आली. तुम्ही ना दिसत पाहिजे यार सांप्रदायिक. तुम्ही जरा दत्त मार्गी. बाकी मग हेच चालते नाही. हां बरं, हे गुणलेखक मग आता किती पावत्या फाटल्या? गटाच्या 11 फाटले. अवघड आहे का तुमची? तर कोण गावगाळाशी? हां, तुमचं नाव काय? गावगाड्याचे 25 फाटले. तुमचं नाव काय? निवृत्ती जायले. तुमचं भाऊ? मी प्रदीप जायले. हे जरा कमी बोलतात हे. हां. लग्न गिगन झालं काय? पोरगी आहे. आता पोरीचा काळ चांगला आला ना. म्हणजे तुम्ही कमी बोलणं लग्नाच्या अगोदर कमी बोलत जा का आता लग्नानंतर? बोलतो. नाही, लग्नाच्या नंतर कमी बोलायला लागले का तुम्ही? बोलता. आणि हे मगाची बाईने धुरा करली होती. दूर करूया. आणि हे मंडळी आहे जरा कपट असल्यानं जरा हेच आहे, गर्दी कमी आहे. हे चष्म्याला डॉन, हे जसं तिकडे साऊथचे पिक्चर आहेत. काय नाव आहे बा तुमचं? मी रवींद्र जायले. भेवच लागते बा तुमचं त्या माय बी. हो ना, सदन कास्तकार आहे. दिसतेच ना, तगडं गिगळं काम आहे ना, मार्गदर्शक. अरे राम राम, काय म्हणते कचोरी? हे चांगली आहे. किती खाल्ल्या मग? सर्व मग्गा धुरकरी. हे मग्गा, याले मग्गा कोण म्हणतात? झाला ना. अच्छा. राजू भाऊ, घड्याळेच काही हे बदललं काय? नाही, तेच आहे. हां घड्याळ तेच आहे. वर्ष झाले, हां, म्हणजे 4थं वर्ष आहे हीच घड्याळ. हो ना. हो. बॅटिक गिट्टिक पद्धतशीर आहे तुमचं हो. काम. ह्या बॉटल पाण्याच्याच होत ना? पाणी. बस आता थोड्या वेळात पटच सुरू होऊन राहिला. हे पोरगी आली बापा. काय नाव आहे तू? हां, काय लिहायला तू? पट पाहायला आली. हो.